ताई ताई ए रोहन ओके ओके सॉरी What's wrong with you? Why are you laughing? कुठे सगळे? सगळे वरच्या खोलीत आहेत. आरती अगं हं? काय झालं आई? काय झालं? माणसाच्या आवाजात मला काही कळलं नाही. मला पण कुणी काय समजतंय. पप्पा ताईला काय होतंय? काही नाही बाळा, ते दीदीची तब्येत खराब आहे. कोणत्या स्टँडर्ड मध्ये आहेस तू? 5वी मध्ये. 5th स्टँडर्ड. थोडं जरा इथे बघ. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. अच्छा, काल तू तुझ्या क्लासमध्ये काय करत होती? काल माझी टेस्ट होती. टेस्ट होती तुझी? हो, कुठल्या विषयाची? मॅथ्स.
तू टेस्ट बरोबर नव्हती दिलीस, बरोबर? नाही, चांगली दिली. चांगली दिली होती. जरा तू उठून बस, बस बस, सरळ हो, बस. थोडी मागे, थोडं मागे. हा, इथे बघ. हा, आता इथे बघ. गुड. राजीव, as per my tests are concerned, she is perfectly fine. इट्स ग्रेट न्यूज दॅट शी इज फाईन सर, बट ते जे शाळेत घडलं ते काय होतं? गैरसमजूत करून घेऊ नकोस राजीव. मला असं वाटतं की तुमची मुलगी तिच्या क्लास टेस्टसाठी तयार नव्हती, म्हणूनच शी वॉज जस्ट प्रिटेंडिंग. प्रिटेंडिंग? दॅट्स नॉट पॉसिबल डॉक्टर. रिया इज अ व्हेरी ब्राईट स्टुडंट. इनफॅक्ट ती मागच्या वर्षी 3rd आली होती आपल्या क्लासमध्ये. मी पण 7वीत असताना पहिला आलो होतो आणि 8वी मध्ये 21वा. मुलांसोबत असं होतं, पण पेरेंट्सला हे एक्सेप्ट नसतं करायचं. दे कीप ऑन चेंजिंग, यू सी. डॉक्टर, मला असं वाटतं की आय नो माय डॉटर. रिया असं करेल, आय मीन इट्स जस्ट नॉट पॉसिबल. आपली जी मुलं असतात ना, ती घरात एक वागतात आणि घराबाहेर अगदी वेगळं. पण डॉक्टर, ते आता जे घडलं, एका माणसाच्या आवाजात हसणं, ते कसं? हे पहा, रियाचं पुरुषी आवाजात हसणं हे एकदम ॲबनॉर्मल आहे अँड आय डोंट बिलीव्ह दिस. आणि जर ती इतका वेळ हसत होती जसं तुम्ही दोघं म्हणताय, तर शक्य आहे की तिचा घसा बसला असेल, खवखवत असेल आणि म्हणूनच बदलला असेल. आणि तुम्हाला तर ठाऊक आहेच की अशा परिस्थितीत आवाज वेगळा निघतो. किंबहुना म्हणूनच लोक म्हणत असतील की रिया वेगळ्या आवाजात हसत होती. बट एनिवे, व्हॉट इज द प्रॉब्लेम? ती एकदम ठणठणीत आहे. बाबा, मला नक्की काय झालंय? काही नाही बाळा. का? डॉक्टर काका काय बोलत होते? डॉक्टर काका एवढंच सांगत होते की तू अगदी ठणठणीत आहेस. यू आर फाईन. नाही बाबा, मी ठीक नाही आहे. मला काहीतरी झालंय. नाही बाळा, तू अगदी बरी आहेस. तुला काही नाही झालंय रिया? खरं? बाळा, जा वर जाऊन आराम कर. जा. काय झालं? काय म्हणाले डॉक्टर? काही नाही झालंय आई. शी इज ओके. त्या डॉक्टरला म्हणावं आधी स्वतःचा इलाज कर. कोणीतरी रियावर काळा जादू केलाय. हो. काय? हो राजीव, डोळ्यांवर पट्टी नको बांधूस. काहीतरी नक्की आहे. त्या दिवशी अचानक आपली रिया गायब झाली. मग आपल्या कंपाऊंड मध्ये लिंबू आणि हाडं. आणि आता शाळेत हे सगळं. काळा जादू नाही तर मग काय आहे? अगं आई, तू हे टीव्हीवर फालतू प्रोग्राम बघणं बंद कर. हे देवा. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वर.